नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवसात केली करोडो रुपयांची विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजनं. प्रादेशिक मनोरुग्णालयात पद रिक्त असतानाही डॉक्टर्स आणि कर्मचारी रुग्णांना देत आहेत उत्तम सेवा. अधीक्षक डॉक्टर गडीकर यांचं प्रतिपादन. आणि शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी सायली कर्लेकर हिची महाराष्ट्र खो खो संघामध्ये झाली निवड. अनेकांनी केलं तिचं अभिनंदन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करा, तेही आपल्या बजेटमध्ये. 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील नंबर 1 शैक्षणिक संस्था विश्व. MBBS, MD, MS, FCPS, BMS महाराष्ट्रात, कर्नाटकात तसेच विदेशात प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार MBBS भारतात शिका अथवा विदेशात शिका. आता प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम सर्वांनाच द्यावी लागणार आहे. चला तर मग विश्वतर्फे विदेशात MBBS शिकायला. नीट नॉट एलिजिबल सुद्धा आता MBBS करू शकतात. नीट रिपीट करण्याची गरज नाही. आजच विदेशात MBBS साठी प्रवेश घ्या. श्री ज्ञानेश्वर भस्मे सर, प्रमोद सर, प्रशांत सर, प्रथमेश सर, प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करा. विश्व. संपर्क 70 30 30 66 11. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात एकाच दिवसात करोडो रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजनं आणि उद्घाटनं करून आगळा वेगळा विक्रम केला आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण विकास कामं करण्याची जी आश्वासनं आणि वचनं देतो ती प्रत्यक्षात पूर्ण करण्याचं काम नामदार उदय सामंत यांनी करून दाखवल्यामुळे ग्रामस्थात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. माझी बांधिलकी जनतेबरोबर असल्याने रस्ते, गटारे, साकव, पूल यासारखी विकास कामं करणं माझी जबाबदारी असल्याने मी ती पूर्ण करीत आहे, असं नामदार उदय सामंत म्हणाले. पण मला अभिमान आहे आपल्या मुख्यमंत्र्यांचा. आजच म्हणजे आज संध्याकाळी 2 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली आणि मला असं वाटतं की जगाच्या पातळीवर आपल्या मुख्यमंत्र्यांची नोंद झाली कोरोनाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणून. काही लोकांनी साहेबांवर टीका केली की घरामध्ये बसून ऑनलाईन मीटिंग घेतल्या किंवा अशा सगळ्या टीका झाल्या. पण मला सांगितलं पाहिजे खेडसीवासियांना की आपलं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व किती सक्षम आहे. कोणीही किती टीका करू दे. आता प्रताप सरांनी सांगितले की काही विरोधक आपल्यावर टीका करतात. टीका करणाऱ्यांना उत्तर रत्नागिरी मतदारसंघ हा विकास कामानं देतो. आज 10 गावांमध्ये मी जाऊन आलो. 10 गावांमध्ये जवळजवळ 3.5 कोटी रुपयाची विकास कामं ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजेच उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकलो. याचा अर्थ कोरोनामध्ये देखील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं कुठं थांबली नाही. आपल्याला माहिती आहे की 2-3 महिन्यापूर्वी एक सर्वे झाला जागतिक स्तरावरचा. इंडिया टुडे नावाची एक जागतिक स्तरावरची संस्था आहे, त्यांनी एक सर्वे केला. देशातल्या 37,000 लोकांना विचारलं की देशातला सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण आहे. देशातल्या 37,000 लोकांना विचारलं. मला बाबू शेटला आणि फक्त बंड्यासाहेब यांना विचारलं नाही. त्याच्यामध्ये छत्तीसगडच्या लोकांना विचारलं होतं, दिल्लीच्या लोकांना विचारलं होतं, गुजरातच्या लोकांना विचारलं होतं, मद्रासच्या लोकांना विचारलं होतं, कर्नाटकच्या लोकांना विचारलं होतं, आसामच्या लोकांना विचारलं होतं. आणि 37,000 पैकी 24,000 लोकांनी सांगितले की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब आवडतात, त्यांचं काम आवडतं. आणि उद्धव ठाकरे साहेबांसारखा कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आजपर्यंत देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये झाला नाही. हा सर्वे इंडिया टुडेने केला. माझं तर मत असं आहे, रत्नागिरीचा आमदार म्हणून, त्यांचं सहकारी म्हणून, एक कॅबिनेट मंत्री म्हणून महिला भगिनींना देखील मला विनंती करायची आहे. देशातले गॅसचे भाव जर कमी करायचे असतील तर भविष्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी देशाचं नेतृत्व करावं अशी देशातली लोक आता संकल्पना. नामदार उदय सामंत यांनी तालुका प्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, समाज कल्याण सभापती परशुराम कदम आदी नेते आणि कार्यकर्ते तसंच ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध कामांची भूमिपूजनं आणि उद्घाटनं केली. उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप यांनी नामदार उदय सामंत यांच्या वचनपूर्तीबद्दल समाधान व्यक्त केलं. मी एवढंच सांगेन की कोरोनाची मधली आपली साधारण 1.5-2 वर्ष कोरोना कालावधीची गेली.
आणि याच्या आधी काही तांत्रिक बाबी सुद्धा असतात रस्ते मंजूर होत असताना, कारण एवढ्या मोठ्या निधीचं काम करत असताना त्याला ह्या स्तरावर मंजूर होत नसतात. तर सामंत साहेबांनी शेवटी वरती म्हणजे राज्याच्या लेवलला हे रस्ते मोठे मंजूर होत असतात आणि हा असा रस्ता आपला मंजूर झाला आहे. मी आपल्याला परत एकदा अशीच विनंती करेन, भविष्यात येणाऱ्या म्हणजे आपली निवडणूक मधल्या काळात ग्रामपंचायतची सुद्धा झाली, तुम्ही सगळ्यांनी बिनविरोध आपल्या गावाचं पॅनल आणि सरपंच संतोष गुरव यांना सुद्धा आपण सगळ्यांनी सामंत साहेबांच्या एका निरोपावर अख्ख्या गावाने सरपंच संतोष गुरव यांना केलं आणि पूर्ण बॉडी आपली बिनविरोध झाली. तुम्ही सदैव सामंत कुटुंबियांवर भविष्यात म्हणजे कायम प्रेम करत भविष्यातही करत राहाल. जिथं सामंत साहेब जातात तिथं आपण हा आपला पूर्ण मतदारसंघ त्यांच्या कायमस्वरूपी पाठीशी राहतो. आता तर सगळेच आपण शिवसेनेमध्ये काम करतोय. काम करत असताना मी सगळ्यांची खरोखर तुम्हाला जो त्रास झाला त्याच्याबद्दल या मंदिरामध्ये तुमची माफी मागतो, कारण तुम्हाला 4.5 वर्ष खूप त्रास झाला आमच्यामुळे. दिलेल्या शब्दात कुठेतरी मी कमी पडलो आणि मलाही म्हणजे तुमच्यासमोर यायला सुद्धा खूप लाज वाटत होती. फक्त पानगले साहेबांना मी सांगायचो, साहेब मला खरोखर लाज वाटते तुमच्यापर्यंत यायला, परंतु आता मात्र सामंत साहेबांनी रस्ता मंजूर केल्यानंतर रस्ता होईल तेव्हा म्हणजे आता काम सुरूच होणार आहे त्याचं लगेचच. त्यावेळेला आपण परत एकदा मोठा कार्यक्रम करू, ज्यावेळेला उत्सव असतो खाली परत साई मंदिरात सुद्धा आपल्या ज्यावेळेला उत्सव असतो त्यावेळेला नक्कीच साहेब आपण येऊन सगळ्यांना परत एकदा आपण भेटू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात तब्बल 144 पदं मंजूर असून त्यापैकी 64 पदं रिक्त आहेत. तरीही डॉक्टर्स कर्मचारी मनोरुग्णांना चांगली सेवा देत आहेत, असं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर A.B. गडीकर यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर गडीकर, वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी. प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे मागील मे महिन्यापासून शासनाच्या सूचनेप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य सुविधा ही आपण कार्यान्वित केलेली आहे. या सुविधेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत म्हणजे ज्यांच्याकडे कोणता तरी ओळखीचा पुरावा जसं आधार कार्ड, ID, गव्हर्मेंट ID, पॅन कार्ड हे आहे, तर या व्यतिरिक्त त्यांच्याकडे केशरी, पिवळे रेशन कार्ड आहे, अशा पात्र लाभार्थ्यांचे मोफत उपचार निश्चित आजारासाठी जे प्रमाणित आजार महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत करण्यात आलेले मानसोपचार या कॅटेगरीमध्ये त्यावर आपल्याकडे मोफत उपचार उपलब्ध केलेले आहेत. त्यासाठी रुग्णांनी येताना ही कागदपत्रे आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे. त्याची झेरॉक्स कॉपी करून त्यांना मूळ कागदपत्र परत केली जातात, त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जातं. आमच्या डॉक्टरांचा रिपोर्ट त्याच्यासोबत विमा कंपनीकडे पाठवला जातो. व विमा कंपनीने तो व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला प्री ऑथरायझेशन अप्रूव्ह केलं जातं, जेणेकरून जेव्हा पेशंटला सुट्टी मिळते त्या सुट्टी मिळाल्यानंतर त्या कालावधीचा उपचाराचा जो काही खर्च आहे तो त्या आजाराच्या कॅटेगरीप्रमाणे प्रमाणित आजार असेल तर आपल्याला मिळतं, जेणेकरून शासनालाही त्यात थोडं बहुत उत्पन्न मिळतं व रुग्णाला मोफत उपचार मिळतो. त्यामध्ये आंतररुग्ण खर्च, त्याचा भोजन, त्याचा औषधोपचार, त्याची वाहन व्यवस्था हे सर्व काही मोफत मिळतं. यामध्ये महात्मा फुले जनयोजनेअंतर्गत बऱ्याच मनोरुग्णांना मोफत सेवा मिळत आहे. तसंच बऱ्याच मनोरुग्णांकडे आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, त्यांना ते मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असून जवळजवळ 40 आधार कार्ड आम्ही मिळवून दिल्याची माहितीही डॉक्टर गडीकर यांनी दिली. रुग्ण कोणतीही कागदपत्रे नसताना जर या रुग्णालयात आला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना या कागदपत्रांची उपलब्धता करण्यास सांगितलं जातं. जर कागदपत्र नसतील तर ती कागदपत्र नव्याने त्यांना तहसीलदाराकडे अर्ज करून सादर करावे लागतात. रेशन कार्ड हे महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचं असल्याने कंपल्सरी केलेलं आहे, त्यामुळं रेशन कार्ड हे असलंच पाहिजे. समजा आधार कार्ड किंवा ओळखपत्र किंवा ID नसेल तर ते काढून देण्यामध्ये ही संस्था आपण मदत करते. आपण इथल्या रुग्णांपैकी जवळपास 40 रुग्णांना आजपर्यंत जे निराधार आहेत, त्यांना घरचं कोणीच नाही, त्यांचं पालकत्व स्वीकारून आम्ही त्यांना नाव देऊन आधार कार्ड काढून देण्यास मदत केलेली आहे.
मात्र रेशन कार्ड हे जर आपल्याला त्या महात्मा ज्योतिराव फुलेमध्ये योजनेमध्ये फायदा घ्यायचा असेल, मोफत उपचार घ्यायचा असेल तर रेशन कार्ड हे लागणारच आहे. ते मात्र आपल्याला हवं आहे. रेशन कार्ड उपलब्ध झालं नाही तर उपचार होतील, पण ते ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोफत होणार. मनोरुग्णांचे पुनर्वसन करणं हे महत्त्वाचं असून त्यांच्यासाठी विविध उपक्रमही राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या या ठिकाणी 178 मनोरुग्ण असून त्यातील 71 महिला मनोरुग्ण आहेत. बरेच रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत, परंतु त्यांचे नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नाहीत. कोविडच्या काळातही त्यांची सेवा करून त्यातून कोरोनावर मात करून सर्वांना बरं केल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रादेशिक मनोरुग्णालयात जे आंतररुग्ण भरती होतात, उपचार घेतात व काही काळानंतर ते पूर्ववत एखाद्या नॉर्मल माणसासारखे स्टेबल होतात, तेव्हा त्यांच्यातर्फे व्यवसायोपचार विभागामध्ये आपण त्यांच्याकडून विविध त्यांच्या अंतर्गत असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना विशेष प्रशिक्षण देतो. एखादा सुशिक्षित जर अंतरुग्ण असेल किंवा मानसिक रुग्ण असेल तर त्याला इव्हन कॉम्प्युटरचं ज्ञानसुद्धा आपण देण्याची फॅसिलिटी तयार केलेली आहे. आपण त्यासाठी 2 कॉम्प्युटर्स ठेवून कॉम्प्युटर लॅब तयार केलेली आहे, जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग करता येईल, प्रॅक्टिस करता येईल व प्रशिक्षण पण घेता येईल. याशिवाय पाकिट निर्मिती, फाईल निर्मिती, मेणबत्ती निर्मिती असे उपक्रम आपण करतो. सीझनलनुसार आकाशकंदील बनवणे, राख्या बनवणे, पणत्या बनवणे असे देखील आपण उपक्रम करून घेतो. या पूर्णतः बरे झालेले आहेत, स्टेबल आहे, पण त्यांचं समाजामध्ये रिहॅबिलिटेशन बरोबर आहे किंवा त्यांना पूर्ण समाजामध्ये मिसळून राहण्यासाठी ते असे, पण त्यांना नातेवाईक घ्यायला तयार नाहीत, त्यांचे नातेवाईक नाहीत, असे 21 जण आहेत. आपण त्यांच्यासाठी हाफवे होम म्हणजे एक NGO आहे इथे बनियान म्हणून, आणि पुई कोलाडचं भिक्षेकरी गृह आहे. पण आता भिक्षेकरी गृहाला न्यायालयाने आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळं जे स्वयंसेवी संस्थांनी केंद्र चालवलेली आहेत, पुनर्वसन केंद्र ज्याला आपण रिहॅबिलिटेशनला पुनर्वसन हा शब्द, पुनर्वसन केंद्रामध्ये आपण त्यांना पाठवतो. तिथे ते स्वतः व्यवस्थितपणे उपचार घेऊन स्वतंत्रपणे राहतात. फक्त त्यांना आवश्यक ती मदत, वैद्यकीय मदत व निवारा, अन्न, वस्त्र ही पुरवली जातात त्या स्वयंसेवी संस्थेला. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत शिक्षणाबरोबरच खो खो खेळाची आवड जपणाऱ्या रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेच्या सायली कर्लेकरची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ठाणा येथे सराव शिबिरात ती सहभागी झाली आहे. सायली कर्लेकरची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल खो खो संघाचे राज्याचे माजी सचिव संदीप तावडे यांनी तिचं अभिनंदन करीत कौतुक केलं. छत्तीसगड येथे होणाऱ्या किशोर किशोरी राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची आणि याच मैदानावरती सराव करणारी सायली कर्लेकर या मुलीची महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे. या संघाचं सराव शिबिर ठाणे येथे सध्या सुरू आहे. 24 तारीखला हा संघ हिमाचल प्रदेशला रवाना होणार आहे. सायलीचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढलेली ही मुलगी सरावात मात्र खूपच श्रीमंत आहे. खूपच ती मैदानावरती चांगले कष्ट करत असते आणि त्याचे परिणाम तिला लवकरच म्हणजे 3 वर्षाच्या सरावाच्या कालावधीनंतर मिळाले आणि आज तिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. आमच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या आता या मैदानावरती आपल्याला दिसतात त्या छोट्या छोट्या मुलींसाठी ती आणखीन एक आदर्श ठरेल. जसं ऐश्वर्या, आरती सारख्या मुली या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या ठरलेल्या होत्या, त्यांचीच परंपरा सायली चालवते असं मला वाटतं.
सायली कर्लेकर ही शिर्के प्रशालेच्या 8वीत शिकत असून तिला लहानपणापासूनच खो खोची आवड होती. त्यामुळे महाराष्ट्र संघात तिची निवड झाल्याने ती संघाबरोबर हिमाचल प्रदेश येथे रवाना झाली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक विनोद मयेकर यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. राभा शिर्के प्रशालाची सायली कर्लेकर या 8वीत शिकणारी ही मुलगी खो खोमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सिलेक्ट झालेली आहे आणि ती आता हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर ह्या तिच्या यशामध्ये रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशन, महाराष्ट्र खो खो असोसिएशन, रत्नागिरी सोसायटी, राभा शिर्के प्रशाला, सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक कर्मचारी या सर्वांचं योगदान आहे. याच्या पाठीमागे माझा मित्र पंकज चौंडे, राष्ट्रीय खेळाडू, याच्या मार्गदर्शनाखाली, संदीप तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, मी स्वतः क्रीडा शिक्षक मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायलीचं जे सिलेक्शन झालेलं आहे, अतिशय आनंद होत आहे. असंच तिने भविष्यामध्ये चांगलं यश मिळत राहावं. तिची परिस्थिती खालावती आहे. तिच्या वडील नसल्यामुळे तिला जे काय व्हायला लागेल तिच्यासाठी शाळा आणि रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशन सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवसात केली करोडो रुपयांची विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजनं. प्रादेशिक मनोरुग्णालयात पद रिक्त असतानाही डॉक्टर्स आणि कर्मचारी रुग्णांना देत आहेत उत्तम सेवा. अधीक्षक डॉक्टर गडीकर यांचं प्रतिपादन. आणि शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी सायली कर्लेकर हिची महाराष्ट्र खो खो संघामध्ये झाली निवड. अनेकांनी केलं तिचं अभिनंदन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.